नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा। आज आहे एक स्नोई वीकेंड, त्यामुळं इंडोरच कुठेतरी बाहेर फिरायला जावं असा विचार करतोय। त्यातही आयकिया हा एक ऑप्शन समोर आलेला आहे। आजपर्यंत आयकियाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर कधीच आला नव्हता, मी तो मुद्दाम कधी केला नव्हता, कारण खूप कॉमन असं हे आता नाव झालेलं आहे आणि सगळ्यांनी त्या दुकानाची सफर ऑलरेडी केलेली असणार आहे। ब्लॉगर्स बरेच जण आपल्याकडे आजकाल आयकियाचे व्हिडिओज अपलोड करत असतात असं मला वाटायचं, त्यामुळे मी कधी केला नव्हता। पण आज असं वाटतं थोडासा वेगळ्या अँगलनी या आयकियाचा व्हिडिओ करूयात, कारण इतकं फेमस झालेलं नाव आहे तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी गोष्ट असेल, नक्कीच त्यांच्या काही स्ट्रेंथ्स असतील ज्यामुळे ते एवढे पॉप्युलर एवढे फेमस झालेले असतील। तर एका वेगळ्या अँगलनं आज आपण आयकिया बघूयात। अगदी जवळ पोहोचलोय आता आपण। समोर आयकिया तुम्हाला झेंडे वगैरे दिसत असतील। तर प्राइम लोकेशन हे एक यांचं वैशिष्ट्य आहे। जिथं जिथं जगभरात आयकियाचे स्टोअर्स आहेत ते सगळे प्राइम लोकेशन्सवर आहेत। हे आहे सगळं आयकियाचं पार्किंग। खूप मोठं पार्किंग आहे, कारण आपल्याला कल्पना आहेच की किती मोठं स्टोअर असतं, त्यामुळे पार्किंग सुद्धा खूप मोठं आहे। अजून वर सुद्धा आहे आणि हा आहे आता मेन एंट्रन्स। फ्री बेबी सिटिंग सर्व्हिस हे अजून एक आयकिया फेमस होण्याचं कारण। म्हणजे मुलं इतकी त्रास देतात आपण शॉपिंग करत असताना, आई हे पाहिजे ते पाहिजे, बाथरूमला जायचंय, खाऊ पाहिजे, आता बास कर, आता घरीच जाऊया। ह्या सगळ्या कटकटीपासून लांब राहायचं असेल तर मुलांना तुम्ही इथे ड्रॉप करू शकता। तासभर ते तुमच्या मुलांना छान सांभाळतात आणि तुम्ही शॉपिंग करू शकता। तर फ्री बेबी सिटिंग हे सुद्धा आयकियाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी त्यांनी तिथं स्पेशल माणसं ठेवलेली आहेत मुलांना सांभाळायला। इथं सगळा दुकानाचा नकाशा लावलेला आहे आणि हे एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या दुकानाचं, ते म्हणजे ते म्हणजे मेज सारखी डिझाईन केलेली आहे अख्ख्या दुकानाची। म्हणजे आपल्याला एक गोष्ट आपण घ्यायला निघालेलो असू तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दुसऱ्या हजार वस्तू आपण बघत 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 जातो आणि मोह होतो। त्यामुळे ही एक भारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे याची। तर इथून सुरुवात आहे। एक्झिट एंट्रन्सचे बोर्ड लावलेले असतात आणि बरोबर डायरेक्शन्स दिलेले असतात, तर त्याच्यावरूनच आपण चालत 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 राहतो आणि नवीन नवीन गोष्टी बघत राहतो। या दुकानाचं वैशिष्ट्य असं की काही गोष्टी इतक्या स्वस्त मिळतात आपल्याला। आता हे शूज ठेवायचे जे हे शू ट्रे आहेत तर हे 5.99 ला आहेत आणि काही गोष्टींची क्वालिटी किमतींच्या मनाने चांगली असते। आणि हे मी उलट सुद्धा म्हणू शकते की काही गोष्टी इतक्या महाग वाटतात इथं की बस, पण हे जे त्यांनी असे सेटअप्स केलेले असतात ना ते खूप देखणे दिसतात आणि हे दिवसभर असं वाटतं आपण इथंच बघत राहावं। आयडिया सुद्धा येतात, जर तुम्ही तुमचं नवीन घर असेल, नवीन घरासाठी तुमचं इंटिरियर तुम्ही डिझाईन करणार असाल तर याच्यावरून आयडियाज खूप आपल्याला छान छान येतात। आम्ही ज्यावेळी आमच्या नवीन घरासाठी गोष्टी खरेदी करत होतो तेव्हा इथे सुद्धा आलो होतो। इथं सोफे वगैरे सगळं बघितलं होतं। काही गोष्टी खूप आवडल्या होत्या, काही गोष्टी खरेदी केल्या, काही नाही केल्या। मला असं वाटतं की हे क्वालिटीपेक्षा ना डिझाईन्सवर खूप जास्त खेळतात, कारण यांच्या डिझाईन्स खूपच युनिक असतात। साध्या असतात, मिनिमलिस्ट असतं जे काही असतं ते, पण ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं आणि हीच यांची स्ट्रेंथ आहे। इथल्या लाईट्स वगैरे पण खूप 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 अट्रॅक्टिव्ह आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात। डिझाईन एकदम सिंपल। आता आपण कुठून कुठं जायचंय तर हे इथल्या एरोज वरून समजतंय। इथं खाली बाण दिलेले आहेत, त्या बाणांवरून आपण चालत राहिलो की बरोबर आपण सगळ्या दुकानाची सफर करू शकतो। आता हे लिंट रोलर आहेत, फक्त 59 सेंटला आहेत। समजा तुम्हाला तुमचं ऑफिस घरातलं डिझाईन करायचं आहे तर इथं सरळ सरळ सगळ्या ऑफिससाठी लागणारं जे फर्निचर आहे त्याचे सेट केल्यामुळे कळतं की हा एवढा हा टेबल, त्याला हा कलरची सुटेबल अशी खुर्ची, या असा एखादा लॅम्प, हा सगळा अख्खाच्या अख्खा तुम्ही सेट इथून असाच्या असा विकत घेऊ शकता। फक्त गोष्ट काय की हे नाही खरेदी करू शकत। समजा हा टेबल पाहिजे तर इथं त्याचा कोड बघायचा आणि यांचं खाली गोडाऊन असतं, तिथं जाऊन तो कोड तिथं शोधायचा आणि तिथं तुम्हाला हा टेबल मिळणार। तो पण असा नाही मिळणार, सुट्या पार्टमध्ये मिळणार। घरी जाऊन तो जोडायचा आणि मग तो तयार होणार। म्हणजे हे रेडी टू असेंबल फर्निचर्स विकतात। परफेक्ट क्रिसमस डिनर टेबल आहे, क्रिसमस पार्टी टेबल, आणि सोबत इथं झाड सुद्धा आहे। म्हणजे किती छान फील येतं इथं।
बेड, सोफा, सोफा कम बेड, अशा इतक्या 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 व्हरायटीज तुम्हाला इथं बघायला मिळतात. पाहिजे त्या कलरमध्ये, पाहिजे त्या कापडात, पाहिजे तसे कुशन्स, पिलोज वेगवेगळ्या. इथं खरेदी काही करायची नसली ना तरी दिवसभर फिरणं हा एक वेगळा अनुभव आहे. असले काही काही वेगळे आणि युनिक प्रोडक्ट्स तुम्हाला बघायचे असतील तर IKEA त्याची भरपूर व्हरायटीज मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आता हे एअर प्युरिफायर पण आहे आणि तो साईड टेबल पण आहे, 2 in 1. इथं पण हा पण सेटअप किती मस्त त्यांनी सगळा लावून ठेवलेला आहे. कमीत कमी जागेतले टॉयलेट्स बघायचे असतील ना तर इथं खूप 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 ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि केवढं छोट्याशा जागेत त्यांनी छोटी व्हॅनिटी बसवली आहे, कमोड आणि छोटासा एक शॉवर एरिया. एवढ्या छोट्याशा जागेत सगळंच्या सगळं, बाथरूम, टॉयलेट सगळं. आता आपण इथल्या बुकशेल्फच्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत. किती छान छान प्रकारचे बुकशेल्फ्स आहेत इथं. बरं, फक्त फर्निचरच स्पेशालिटी असं नाहीये तर यांचं हाऊसहोल्ड आयटम्स खूप छोटे छोटे छान छान चांगले आहेत, किंवा बेडिंगचे आयटम्स आहेत. त्यानंतर होम डेकॉरचे कितीतरी गोष्टी इथं आहेत, अप्लायन्सेस आहेत. कॉफी टेबल दाखवते मी तुम्हाला, आणि आम्ही घेतलेला आहे इथून, त्यामुळे मला तुम्हाला तो मुद्दाम दाखवायचा आहे. किती सिम्पल डिझाईन्स आहेत बघा, एकदम सिम्पल. स्क्वेअर, सर्कल, फार काही त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे शेप आहेत असं सुद्धा नाहीये, पण ते एलिगंट दिसतात एकदम. लहान मुलांसाठीची खेळणी पण इथं खूप छान छान आहेत. त्यातलं हे एक बिलवाला टॉय किचन दिसलेलं आहे. इंटरेस्टची गोष्ट आहे बिलवाच्या, खूप इंटरेस्टची गोष्ट आहे. तू कोण होणार विचारल्यावर शेफ होणार म्हणतो. आता आपण किचनच्या सेटअप्स मध्ये आलेलो आहोत. सगळे इथं किचनचे छान छान सेटअप्स आहेत, ते पण युरोपियन किचन. मग त्या थीम नुसार तसे कलर्स वगैरे वगैरे. काही अमेरिकन किचनचे सेटअप्स आहेत, असे वेगळे वेगळे. आरसे, आरसे ही एक खास ओळख आहे IKEAची. इथे एक दुसरा किचनचा सेटअप. आणि खरंच आपल्याला, मी जसं मगाशी म्हणाले तसं, की एक आयडिया येते की कुठले कॉम्बिनेशन्स कशासोबत छान दिसतात, कुठल्या वस्तू कुठल्या फर्निचरला छान दिसतात. इथे एक चक्कर टाकली ना या सगळ्याचा अंदाज चांगला येतो. समजा तुम्हाला तुमच्या किचनचे कॅबिनेट्स बदलायचे असतील तर इथं आपल्याला नमुन्यासाठी खूप प्रकारच्या डिझाईन्स त्यांनी ठेवलेल्या आहेत, आणि ते आपण विकत घ्यायचे आणि आपण घरी इन्स्टॉल करू शकतो. अशा सोप्या पद्धतीने हे सगळे कॅबिनेट्स डिझाईन केलेले असतात. त्यामुळं समजा आता आपल्याला अ, हा रंग पाहिजे असेल ब्लू कलरचं, तर ब्लू कलरची सगळी दारं, ड्रॉवर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला सुट्ट्या मिळणार आणि आपल्या किचनमध्ये आपण ते इन्स्टॉल करायचं. एक एक कसला भारी कुकटॉप दिसलेला आहे, आणि तो कुकटॉप पण आहे आणि त्याच्यामध्ये ग्रिल सुद्धा करू शकतो आपण. किती छान छान गोष्टी तर यासाठी भारी वाटतं बघायला सगळं. मस्त. वांग बिंग पण भाजू शकतो ना याच्यात भरतासाठी. बिंग नाही, फक्त वांग. ओके. सगळे अप्लायन्सेस दाखवते मी तुम्हाला. मायक्रोवेव्ह, ओव्हन्स आहेत, चिमनीच आहेत सगळ्या. आणि हे सगळं तयार असलेलं असेच सेटअप्स प्रत्येक घरांमध्ये असतात, की वर कुकटॉप, खाली अवन. किचन मध्ये लागणारे ऑर्गनायझर्स, काय काय बॉटल्स, भांडी, अशा सुद्धा इथं सगळ्या गोष्टी आहेत. हे स्पून होल्डर्स वगैरे, कप्स आहेत, कॉफी मग्स आहेत. या असल्या पिशव्या माझ्याकडे नुसत्याच घेऊन पडलेल्या आहेत, त्याचा मी काहीही वापर केलेला नाहीये. कशाला घेतलेल्या काय माहिती, घेतल्या होत्या. फळं अडकवायच्या पिशव्या. डायनिंग सेक्शन मध्ये जाऊयात जरा. डायनिंग सेक्शन मध्ये टेबल्स आहेत, डायनिंग टेबल्स. आम्ही आमचा टेबल बघायला इथं आलो होतो, पण काही एवढं आवडलं नाही, त्यामुळं मग दुसरीकडून घेतला होता. यांचे कॉम्पिटिटर्स पण खूप आहेत बरं का मार्केटमध्ये, जसं की ॲशले आहे फर्निचरमध्ये म्हणायचं झालं तर. बाकी तर ॲमेझॉन, टार्गेट, वॉलमार्ट, कॉस्को, कितीतरी अमेरिकेत बाकीची दुकानं आहेत जी यांची कॉम्पिटिटर्स मानली जातात. पण तरी पण IKEA टिकून आहे अजून तरी.
पण पॅन्डेमिक मध्ये मात्र यांना मोठा धक्का बसला होता. काही ठिकाणचे IKEA शॉप्स तर बंद करायला लागले होते. जेव्हा कोविडची लाट आली होती तेव्हा जबरदस्त बिझनेसचा या तोटा झाला होता. समजा तुम्ही इथं आता हा टेबल बघितला आणि तुम्हाला प्रश्न पडला की नक्की काय असेल हे मटेरियल, कुठलं वूड असेल वगैरे. वर बघायचं फक्त, इथं अख्खा बोर्ड आणि या टेबलची सगळी माहिती त्यांनी लावलेली आहे. हा टेबल कसा युनिक आहे हे तुम्हाला पटवून दिलेलं आहे. माणसं नाही आहेत हे सगळं पटवून द्यायला, पण बोर्ड त्यांचं काम करतायत. प्रत्येक उद्योगाची एक गोष्ट असते. अर्थात IKEA एवढा मोठा ब्रँड आहे तर त्याची गोष्ट सुद्धा तशीच भारी आहे. एका 17 वर्षाच्या मुलानं सुरू केलेला हा उद्योग आहे, ते सुद्धा 1943 मध्ये, म्हणजे 80 वर्ष झाली जवळजवळ. तर तेव्हापासून इतक्या जोमात हा सुरू झालेला उद्योग आहे. तो उद्योजक अक्षरशः असं सांगतात की तो 5व्या वर्षापासूनच उद्योजक होता आणि काही काही वस्तू विकायचा, त्यासाठी काही काही ऑफर्स द्यायचा, फ्री कॉफी द्यायचा किंवा फ्री बन्स द्यायचा आणि आकर्षित करायचा ग्राहकांना. म्हणजे त्याच्यात ते गुण आधीपासूनच होते. तर IKEA हे नाव कसं पडलं तर कॅम्प्राड आणि चे इनिशियल्स मिळून IKEA हे नाव तयार झालेले. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तर या सगळ्या शब्दांचे इनिशियल्स मिळून IKEA हे नाव तयार झालेलं आहे. IKEA सगळ्यात आधी सुरू झालं स्वीडनमध्ये 1943 मध्ये, पण ते फक्त एका देशापुरतं, एका शहरापुरतं मर्यादित राहिलं नाही. आणि ज्यावेळी IKEA सुरू झालं त्यावेळी फक्त ते हाऊसहोल्ड गोष्टी विकण्याचं एक छोटंसं दुकान होतं. आणि आज आपण बघितलं तर जगभरात जवळजवळ 470 पेक्षा जास्त त्यांच्या ब्रांचेस आहेत. इथंच त्यांच्या 55 ब्रांचेस आहेत US मध्ये. आणि आपल्याकडे सध्या तरी 3 ब्रांचेस आहेत त्यांच्या, आणि अजून विस्तारच चाललेला. ऑनलाईन सर्व्हिस सुद्धा त्यांची खूपच चांगली आहे आणि जी की पुण्यात सुद्धा अवेलेबल आहे. यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर बघा, हे आता आपण बेडरूम्स बघतोय तोपर्यंत इथं यांच्या रेस्टॉरंटची ऍड, आणि इथं डायनिंग सुद्धा आहे. आणि हा सुद्धा IKEA पॉप्युलर होण्यासाठीच एक कारण ठरलेली गोष्ट आहे. यांचे स्वीडिश मीटबॉल खूप प्रसिद्ध आहेत, हॉटडॉग्स वगैरे खूपच स्वस्त आहेत इथं. आणि आपल्याला त्याची ऍड जाता जाताच दिसते, भूक लागते आणि आपण तेही करून बाहेर पडतो. ही एक गोष्ट आहे जी आम्ही IKEA मधून खरेदी केली होती. सेम हा पीस आमच्याकडे बेडरूम मध्ये आहे. या आयडियाज कसल्या भारी आहेत बघितलात का? आता एखादा माणूस आला, त्याला हे फर्निचर खरेदी करायचंय, असं वाटणार अरे या बास्केटमध्ये काय ठेवलंय? हो, हे तर फ्लोअर प्रोटेक्शन करणारे ते पॅचेस आहेत छोटे छोटे, जे की आपण खुर्चीच्या पायांना, टेबलच्या पायांना लावू शकतो. आणि इकडे तिकडे खुर्ची सरकवताना वगैरे स्क्रॅचेस जे पडतात ते पडत नाहीत फ्लोअरवर. वुडन फ्लोअर असतात शक्यतो इथं, त्यामुळे याचे चान्सेस जास्त असतात. पर मग माणसं बघणार कितीला आहे हे, फक्त 99 सेंट, चला लगेच कार्टमध्ये ऍड करणार. तर अशा या भारी भारी स्ट्रॅटेजीज आहेत यांच्या. हा, या ज्या आता मी सेटअप मध्ये बसलेले आहे, तर तो एका कुत्र्या मांजरांच्या म्हणजे पेट्सच्या कपड्यांच्या दुकानाचा सेटअप आहे. छोटस मशीन, कापडाचे नमुने बिमुने, हे सगळं कपाट त्यांचं. असा हा सेटअप आहे. हेल्प करा, तो कपडा घ्यायचा घ्या. आता आलोय आपण किड्स रूमच्या सेक्शन मध्ये. त्यातही इथं गुलाबी सगळं डेकॉर म्हटलं की मुलींच्या, निळं डेकॉर म्हटलं की मुलांच्या रूम्स. छोटे छोटे सेटअप्स आहेत, छान आहेत. आता हे थीमला घेऊन केलेले सेटअप्स आहेत, जसे की ग्रहतारे, प्लॅनेट्स, ही थीम आहे, एस्ट्रॉनॉट वगैरे. लाईट्स पासून मग सगळं, भिंतींपासून ते बेडशीट पर्यंत सगळं थीमला धरून, पडदे बिडदे सगळंच. मग किड्सचे बेडशीट्स, सॉफ्ट टॉईज किंवा कॅनोपीज वेगवेगळ्या प्रकारच्या. तर या कॅनोपीज किती छान वाटत आहेत. बेड्स छोटे छोटे, आणि मुलं खूप लवकर इकडे सेपरेट झोपायला शिकतात. फक्त लाकडीच नाही तर कापडी खेळणी सुद्धा इथं खूप छान छान आहे. आता जसं की हे व्हेजिटेबल्सचं बास्केट आहे, जसं की हा पिझ्झा आहे, आणि हे सगळं कापडी आहे. हे एक फ्रूट बास्केट आहे. अशी वेगळी वेगळी कापडी खेळणी सुद्धा इथे आहेत. कपकेक्स आहेत मोल्ड सहित. चला, एक मजला बघून झाला, आता खालचा मजला बघूया. इथं आपल्याला खूपच बारीक सारीक वस्तू आणि घरातल्या अगदी कपबशांपासून ग्लास आणि क्रोकरी, डिश असल्या खूपच गोष्टी आपल्याला, ऑर्गनायझर्स वगैरे या सेक्शन मध्ये बघायला मिळतात. आणि इथल्या जरा किमती वाचून बरं वाटतं, कारण कमी कमी किमती आहेत.
इथली अजून एक गोष्ट मला आवडते ते म्हणजे आपल्याला रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू असतात, जसं की आता हा वायपर असेल किंवा अडकवायचे हुक्स असतील, जी असली सुकली आणि छोटा ब्रश ज्याचा आपण झाडूसारखा वापर करू शकतो असे असतील, तर या गोष्टी खरंच स्वस्त आणि टिकाऊ असतात. म्हणजे माझ्याकडे एक एक गोष्टी अशा आहेत की ज्या असं वाटतं आत्ता खरेदी केलेल्या आहेत, पण त्या इथून घेतलेल्या आहेत आणि त्याला जवळजवळ वर्ष होऊन गेले, आता 1.5 वर्ष होत आलं असेल. तर वस्तू टिकतात खूप छोट्या छोट्या. आणि डिस्पेन्सर्स सुद्धा मी इथूनच घेतलेले होते. हा बरण्यांचा सेट माझ्याकडे आहे आणि याची गंमत माहितीये का, माझ्या हातून एकदा याची एक बरणी पडली, त्याचं झाकण फुटलं, जे की प्लास्टिकचं वगैरे आहे, पण ही बरणी फुटली नाही काचेची. इतक्या वरून पडलेली ती बरणी, मला वाटलं आता ती फुटणार, पण अनब्रेकेबल गोष्टी आहेत काही काही असं म्हणता येईल इथल्या. काही काही प्रोडक्ट चांगले आहेत, म्हणजे योग्य किंमत आहे. काहीच्या काही दर लावलेत, म्हणजे जस्टिफायच नाही करत ते प्रोडक्ट ते दर. काही डेस्क आहेत, बेड फ्रेम आहेत, त्यांच्या किमती काहीच्या काही आहेत, जे वाटत पण नाही की एवढं महाग असेल. त्यांचं मटेरियल आणि डिझाईन बघा. काही काही चेअर्स अनकम्फर्टेबल आहेत अतिशय, पण काही काही खूप छान आहेत, म्हणजे मिक्स अँड मॅच आहे. म्हणून याला कुठं न्यायला नको वाटतं, हे कारण आहेत अशी. मेकअप ऑर्गनायझर माझ्याकडे हा सेम आहे आणि खूप चांगल्या गोष्टी राहतात याच्यामध्ये, हे मी अनुभवातून सांगू शकते. सगळ्या पेन्सिल्स वगैरे इथं ठेवता येतात, लिपस्टिक्स, नेल पेंट्स इथं स्टोअर करता येतात, क्रीम इथं स्टोअर करता येतात. हा सगळा कर्टन सेक्शन, कर्टन आणि पिलोज वगैरे. हो, इथं कंदिलासारखा लॅम्प दिसला मला, लिटरली कंदील असं वाटतं ना, कंदील पेटवलंय. आता असला दमलाय ना हा, चेअर दिसली की बसतोय, चेअर दिसली की बसतोय. एवढं फिरून 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 कंटाळलाय आता. उठा आता, चला, चेअर दिसली की बसतोय सारे तू, अजून खूप फिरायचंय आपल्याला. माय टर्न. ओके, म्हणजे तुला वाटलं की मी तुझा फोटो काढतीये? नाही नाही, तेवढंच काम आहे का? चल बाबा, अजून खूप आहे, चल खाली उतर. ऐक्यानं दिवे बाकी सगळे देखणे लावलेत असं म्हणू शकतो आपण, कारण एक से एक डिझाईन्स आहेत या दिव्यांच्या, एक से एक. हे तर कसलं छान, असं वाटतंय लाईटनी कपडे घातलेत फ्रिलचे. चला आता मिररच्या सेक्शन मध्ये आलोय, तुम्हाला मी दाखवते की आम्ही कुठला मिरर घेतलेला आहे. येस, आल्याच दिसला मला. तर हा जो पांढरा आहे आरसा, तो आमचा आरसा आहे. बघितल्यावरच मला एवढा आवडला होता आणि ठरवलं होतं मी मिरर घ्यायचं बेडरूम मध्ये, तर हाच घ्यायचा आहे ना. मी खाली येऊन परत गेलो होतो. हो बरोबर. आता आपण इथं सगळ्या फॉर प्लांट्सच्या सेक्शन मध्ये आलोय. खूप छान छान कलरफुल फ्लावर्स, प्लांट्स, माळा पानांच्या, फुलांच्या, असं सगळं आहे इथे. लाईट्स असल्या छान पाडलेत ना त्याच्यावर वरून, त्यामुळे ते जास्त भारी दिसतंय. यांच्या ऍड्स पण खूप छान छान आहेत, मी तुम्हाला काही नमुने दाखवते यांच्या ऍड्सचे. ही पण यांची एक भारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की का माणसं इतकी अट्रॅक्ट होतात IKEAकडं, तर त्यांच्या ऍड्स हे त्याचं एक मेन कारण आहे. आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं, जे मी म्हणते की काही गोष्टी खूपच छान मिळतात इथं, तर त्यातली ही मला माहिती असलेली, मी अनुभवलेली आणि माझ्याकडे असलेली ही एक गोष्ट आहे, ते म्हणजे इथली खरी खरी झाडं, जी की स्वस्त पण असतात. आणि बाकीच्या ठिकाणी आपण तीच झाडं घ्यायला गेलो तर आपल्याला खूप महाग मिळतात, पण इथं ती झाडं स्वस्त आहेत. माझ्याकडे बऱ्याच प्रकारची झाडं आहेत, पण तरी पण ज्यांना झाडं आवडतात त्यांना मोह होतो झाडं घेण्याचा. आणि हे एक नव्हतं, शोधत होते बरेच दिवस, तर आता हे पण आता घरात एक ऍडिशन झालेली आहे नवीन आजपासून.
जे वर असताना मी तुम्हाला बोलले की वर आपण एखाद्या फर्निचरचा वस्तूचा कोड बघू शकतो आणि मग ते इथं कुठल्या आलमध्ये ते चेक करायचं. तर इथं यांच्या ज्या काही खरेदी करायच्या वस्तू आहेत त्या इथं बॉक्समध्ये पॅकिंग ठेवलेल्या आहेत. जसे की आपण वर टेबल, सोफे, जे जे काही फर्निचरची पीसेस बघितले, कपाट वगैरे, तर ते अशा बॉक्समध्ये आपण घरी घेऊन जातो ऍक्च्युली. आता हे बुक केस आहे आणि हे घरी नेऊन सगळं आपल्याला असेंबल करायला लागतं. IKEA पॉप्युलर होण्याच्या कारणांपैकी अजून एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे यांची रिटर्न पॉलिसी. तर तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केली, तुम्हाला नाही आवडली, तर तुम्ही ती एका वर्षामध्ये कधी सुद्धा परत करू शकता. म्हणजे 365 डेज यांची रिटर्न पॉलिसी आहे. आणि समजा ती गोष्ट तुम्ही ओपन केलेली नसली तर 365 डेज, आणि ओपन केलेली असली, वापरली असली, तरी सुद्धा 6 महिन्यांच्या आत तुम्हाला ती परत करता येते. आता समजा तुम्ही म्हणाल की हे असं असेंबल केलंय आपण एखादा कपाट वगैरे आणि ते परत करायचं, तर परत अशाच बॉक्समध्ये वगैरे पॅक करून द्यायचं का, जसं घेतलं होतं तसं? तर तसं अजिबात नाहीये. तुम्ही तसंच्या तसं ते कपाटांनी यांच्या समोर ठेवलं तरी सुद्धा ते घेऊ शकतात आणि त्याचे पैसे लगेच तुम्हाला परत मिळू शकतात. आता सेल्फ चेकआउटसाठी चाललेलो आहोत. आवीच्या हातात दिसतंय ते बांबू प्लांट आणि एक डिस्पेन्सर घेतलाय. या 2 गोष्टी सेल्फ चेकआउट करणार आणि त्याच्यानंतर इथं मस्तपैकी खाणार आहोत. आता भूक लागली एवढं फिरून. आणि हा आहे यांचा स्वीडिश बिस्ट्रो. इथं आत्ता काय काय दिसतंय, हॉटडॉग आहे, पिझ्झा आहे, पिझ्झा स्लाइस, त्यानंतर फ्रीझल्स आहेत, सिनेमन बन आहे. हॉटडॉग शक्यतो सगळीकडे नॉन व्हेजिटेरियन मिळतो, पण इथे IKEAमध्ये हा व्हेज हॉटडॉग मिळतो जो खूपच भारी लागतो. मेन म्हणजे स्वस्त मिळतो. $1.50 मध्ये पोटभरीचं तुमचा खाऊ होऊ शकतो. तर IKEA विषयीचा हा माझा व्ह्यू आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला एका वेगळ्या अँगलनी IKEA आज बघायला मिळालेला असेल. आवडला का व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओसहित. बाय.